नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलवर. आणि खूप जणांचे क्वेश्चन आलेले मी काही म्हणजे मी ना वाचलेले नाही, सगळे येणेच वाचलेले म्हणजे मी अर्धे त्यातले बघितलेत. आता बघितले मी लय दिवसापासून, म्हणजे आम्ही स्टोरी पण टाकलेली होती याच्या अगोदर की तुमच्या मनातले काही क्वेश्चन असेल आमच्याबद्दल तर तुम्ही विचारू शकता आम्हाला. आम्ही आता ब्लॉग टाकून भरपूर दिवस झाले, तरी पण 5-6 दिवस झाले असं का, तर भरपूरच दिवस झालेत. आणि काही क्वेश्चन आता आम्ही वाचून दाखवणार आहे का. आणि खूप जणांचे नाही का परत परत म्हणजे एक क्वेश्चन आलेत ना, तेच क्वेश्चन रिपीटेड आलेले आहेत. जसं की मायराचं खरं नाव काय, तर खूप जणांनी ते एक विचारलेलं आहे. तर कोणाचं नाव टाकलं ना आपण, जर म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये जर नाव टाकलं ना एकाचं, तर खूप जणांना राग येईल, कारण की आमचं का नाही टाकलं असं होईल. त्याच्यामुळे फक्त आपण क्वेश्चन घेणार आहे. हा, फक्त आपण क्वेश्चन घेणार आहोत या ब्लॉग मध्ये. जर तुमचाही क्वेश्चन या ब्लॉग मध्ये असेल तर तुम्ही विचारला असेल तर नक्कीच तुमचा पण क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि आपल्या लग्नाविषयी पण आलेले, हा लग्नाविषयी भरपूर, आमच्या लग्नाविषयी इतके भरपूर आलेले काय सांगा. लग्न कुठे झालं, मायराने कुठे म्हणजे लग्नामध्ये काय आयना घेतला होता. आयनाच बोलतात ना, आयना नाही, मग मन नाही, काय नाही नाव नाही, नाव घे असं नाही ना, काय असंच काय बोलते. आणि मायरान काय नाव घेतलं होतं, तुमच्या लग्नाचे फोटो का नाही येते, अल्बम दाखवा आम्हाला. हे सगळं झालेलं आहे आमचं. तर आपण नाही का एक फोटो दाखवू, मला असं वाटतं लग्नाचं या ब्लॉग मध्ये. हा ठीक आहे, एक फोटो आपल्याला बघायला भेटेल, तो थोड्या वेळानंतर दाखवतो मी. त्याच्या अगोदर असा क्वेश्चन आता बघूयात आपण. मोबाईल मी लिहून ठेवलेत एक मोबाईल मध्ये, तर क्वेश्चन बघूयात आपण सर्वात अगोदर. तर स्क्रीनशॉट मारलेले तुम्ही. तर क्वेश्चन आहे पहिला, तर आहे बेबी प्लॅन कधी करणार. बरं, दुसरा क्वेश्चन घ्यायचा का अगोदर? नाही आज घ्यायचं, पहिले लग्नाचं घ्या, लोक बेबी प्लॅनचं नका घेऊ. हा म्हणजे असे क्वेश्चन आलेले, बेबी प्लॅन कधी करणार, तुम्ही लग्नाचा व्लॉग कधी टाकणार, परत विशाल दादा तुला मायरा वहिनीची सर्वात बेस्ट स्वभाव कोणता वाटतो. बरं हा सांगा मग, तू जॉब काय करतो. सगळ्यात जास्त अगोदर ह्या सांगा, मायरा वहिनीचा स्वभाव काय आवडतो. बरं हाच टॉपिक घेऊ आज, चला. मला तर पूर्ण स्वभाव आवडतो. स्वभाव म्हणजे कधी कधी नाही आवडत, जे आहे ते रिअल. काय नाही आवडत आणि काय आवडतो ते सांगा. याची एक गोष्ट आहे, म्हणजे काय नाही आवडत ते सांगतो. कामाबद्दल कधी सिरियस नसते, हे मला आवडत नाही. पहिले आवडणारी गोष्ट सांगतो. मी नसते सिरियस, कधीच नसते. फक्त बोलवच्चन असतं की आपण हे करू, आपण ते करू, पण त्याला फ्री म्हणजे पहिलेच आपण जो प्लॅन आखत असतो त्या प्लॅनचं काहीच घेणं देणं नसतं. डायरेक्ट आपल्याला करायचं, म्हणजे तडकेफड आपल्याला करायचं म्हणजे करायचं. पण त्याच्या अगोदर प्लॅनिंग, म्हणजे तुला जेवण जरी बनवायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला विचार करावा लागतो माइंड मध्ये, आपल्याला कसं करायचंय, काय करायचंय, फिक्स असतं. पण कामाचं जरा वेगळं असतं. तू रोज एकच गोष्ट करते ना, मग कामाचं जरा वेगळं असतं. तर हिला डायरेक्टली करायचं असतं. डायरेक्ट कोणतीच गोष्ट होत नसते. आपण पहिले प्लॅनिंग करावं लागते, त्याच्यानंतरच ती गोष्ट एकदम बेस्ट होते. समजलं. तर असं डायरेक्ट बोलून नाही होत त्या गोष्टी. ही गोष्ट मला आवडत नाही. आणि बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे हिच्यात आवडण्यासारखं म्हणजे काम व्यवस्थित करते. कामच आवडते बस. हा, काम व्यवस्थित करते, घरातली कामं व्यवस्थित करते. अजून काय नाही वाटतं. एकच कॉल केली. बापरे. आता तू सांग. आता मी नाही सांगत, काहीच नाही सांगत. हा, ही एक गोष्ट नाही आवडत, रागले लवकर येतो. बापरे, ये तो धोती खोल रहा है. परत हा, अजून राग लवकर येतो. अजून बोलायला पटापट काही पण बोलून जाते. परत अजून म्हणजे सगळ्यांना आवडणाऱ्याच गोष्टी सांगते वाटतं मी. आवडणाऱ्या गोष्टी विचारल्यात, आवडणाऱ्या गोष्टी मी त्यांचं नाव पण सांगते. कोणी विचारलेलं ते क्वेश्चन सांग बरं ना. स्क्रीनशॉट मारलेलं आहे का. अव्या गौरी. हा अव्या गौरी म्हणजे एवढे क्वेश्चन त्यांनी नाही का मला 6 क्वेश्चन विचारलेले आहेत. तेच बोलते कोणी पाठवले एवढे. अव्या गौरी ताई.
त्यांनी आपल्याला क्वेश्चन पाठवलेले आहेत. तर नाही का आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित राहते, ना आवडणारी गोष्ट म्हणजे परत एकदा सांगतो, सिंदूरने लावत टिकली नाही लावत, ही ना आवडणारी गोष्ट आहे. मी तिला 3-4 दिवसापासून बोलतोय सिंदूर आणि टिकली लावत जा, तरी टिकली दिसती माझी नाही निघली आहे. हा टिकली हाय मला कपाळ. आहे का, पण छोटी ती दिसतच नाही तर काय फायदा लावून. आता तुम्ही सांगा एवढं मोठं आयकार्ड हाय गाळ्यामध्ये तर याची बाकी सिंदुराची काय गरज आहे? कमेंट करून सांगा हिने टिकली आणि सिंदूर लावलं पाहिजे की नाही. एवढं कोणी सिंदूर बिंदूर कोणीच नाही लावत होता. नाही थोडं तरी लावलं पाहिजे, निशाणी आहे बाबा ती. अहो ते पुसून जाते तेव्हा बरं, घाम ठीक आहे, किती नको येतोय लावू. मला इथं. ऍज युअर विश, हिला जसं राहायचंय तसं राहून देतो मी. रोकटोक नाहीये कोणत्याच गोष्टीमध्ये. बापरे तर, एवढं हा. कोणी सिंदूर बिंदूर नाही लावत. बरं ठीक एवढं मोठं आहे. हे असलं तर काय गरज कशाची. हा ठीक आम पायामध्ये जोडवे असल्यावर दाखव आता पायामधले जोडवे दाखव. थांब थांब थांब, हिचा पाय वरती करून दाखव. नाही 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 नाही, दाखव दाखव. नाही. तुला शपथ आहे माझी, आता पाय दाखव, फक्त पाय दाखव, मी शपथ ना आहे. इकडे मी ना गोव्याला गेले होते. हा. ते काय बोलले, हे पण काढून ठेव आणि हे जोडवे पण काढून ठेव, तू पाण्यामध्ये टाकशील म्हणजे. याची ऊप खोलत होते पण मी दातां परत पॅक बसवली आणि हे तसंच राहू दिलं. मला पडत नसते मंगळसूत्र, एकदा पॅक बसवलं तर पडत नाही. तर मग हे ना याच्या हाताने जोडवे काढलेत माझे आणि आतापर्यंत पर्स मध्येच आहे, पर्स मध्येच राहिली. आता एक बाजू ऐकली ना, दुसरी बाजू पण ऐकून घ्या. मी हिला गोव्याला गेल्यानंतर का मंगळसूत्र काढायला सांगत होतो माहिती का, स्कुबा करायची होती आणि पाण्यात गेल्यानंतर ते मंगळसूत्र निघू शकतं, त्याच्यामुळे मी हिचं मंगळसूत्र जरा जपत होतो. तर पडायला नको पाण्यात, आणि समुद्रामध्ये हरवलं तर काही भेटणार नाही आपल्याला, त्याच्यामुळे मी काढून ठेवत होतो पाण्यात जायच्या अगोदर. नंतर आल्यावर घालणार होतो पण हिने घालूनच गेली डायरेक्ट. आणि मी आता विसरले थोडे जोडवे, मी आता लगेच घालून हा घेते. दाखव, नाही. हे बघा हे बघा, नाहीये, दोन्ही पायात नाहीये. हा घालते नंतर. हा. पण उद्या मी परत आपण ब्लॉग तुम्ही सांगा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे हे आमचं ते तर गळ्यातलं आय आहेच, कार्ड ते तर आहेच. इम्पॉर्टंट. ओके. तर आणि ब्लॉग लेट यायचं कारण माहितीये का काय, हे ना इंटरेस्टेड नसतेत कोणत्याच कामामध्ये. मी असते बरं, पण हे का ना इकडे बघा, हे ना इंटरेस्टेड नसतेत कोणत्याच गोष्टीत. मी बोलते काम करा लवकर लवकर, नाही करत. बरं ठीक आहे, एडिटिंग करायच्या टायमाला पण ले टाइम लावते. चला ठीक आहे. आता ह्यो ब्लॉग आपल्या लवकरातल्या लवकर येणार आहे, कारण की खूप 3-4 दिवस झालेत ऑलरेडी पोस्ट टाकून. ते जाऊ दे. आमचा ब्लॉग माहितीये किती दिवसाच्या नंतर येतोय, 5 किंवा 6 दिवसच्या नंतर येतोय. तुम्हीच बघा मग. राईट आहे. आणि डान्स क्लास लावल्यापासून ना थोडं लेटच होतंय, कारण ना आता आम्हाला म्हणजे 2-3 वाजता एडिटिंग करायला. मी मम्मीचा ब्लॉग करते आणि हे रात्री लेट पर्यंत आम्ही हे शॉर्ट काम करत करत असतात. राहतो. हा, आणि मग सकाळी वाजतात 9-10-11 वाजतात आम्हाला उठायला. बरोबर. 10-10:30. 10-10:30 वाजता. हा. कारण की कधी-कधी 3-4 वाजता झोपल्यानंतर 10-10:30 तर वाजतातच. आणि नाही खरोखर बोलते मी पण आणि 3-4 कधी वाजता लवकर पण उठतं, आमची कामं हा. असतात जसं की 7-8-9 असं लवकर उठ, काही म्हणजे इम्पॉर्टंट कामं असतात. मग तर लेट ठीक होतं. आणि डान्स क्लासून आले की मग आपली सगळं आवश्यकता म्हणजे अंगामध्ये हेच नाही राहत माझ्या. ताकद. आणि ते पण इम्पॉर्टंट आहे, कारण स्वतःला एक तास तास तरी दिला पाहिजे. दिला म्हणजे द्यायचा. कारण नाही का, जे मी त्यांच्या सोबत लागले ना डान्स क्लासला, माझ्या सोबत जे आहे ना ते सगळ्या म्हणजे त्यांचं सगळ्यात जास्त एज आहे, जे मम्मींच्या एजच्या आहे. आणि मी सगळ्यात छोटी तिथं माहितीये का. हा, तर ते इतके स्ट्रॉंग आहे, तेवढी मी पण नाही. ओके. ते 5-5 मिनिटं असे म्हणजे ही बॉडी अशी स्ट्रेचेबल घेऊन राहते, ते असं हे तुम्हाला दाखवेन मी. हा, मला फक्त 2 मिनिटं राहते, मी एवढी कमजोर झालेली. तर त्या माहिती आहे किती दिवसापासून आहे, त्याला झाले 10-15 वर्ष आणि मला झाले फक्त 1 मंथ. ओके. हा, तर त्याच्यामुळे स्वतःला आपण आपला एक तास तरी द्यायचा आपली बॉडी स्ट्रॉंग होण्यासाठी. यो ब्लॉग खूप मोठा होणार आहे, कारण की नाही का खूप सारे प्रश्न पेंडिंग आहेत आणि आमचं भाषण दुसरंच चालू आहे, त्याच्यामुळे मोठा होणार आहे. बोल. एकच टॉपिक घ्यायचंय, मी बोलले ना सगळ्यांचं नाव घ्यायचंय पण एकच टॉपिक घ्यायचंय मला, कारण एवढं एक्सप्लेन नाही करू शकत आहे मी. मी आपलं ब्लॉगचं सांगते का लेट येते. ते आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये सांगू. आता ह्यो कोणता क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग आहे ना, तर तू सांग आता. अव्यगोरीचा क्वेश्चन आहे, तुला वहिनीचा स्वभाव कोणता आवडतो? ना आवडणार चांगला मी सांगितलं. आवडतो म्हणजे स्वभाव म्हणजे ही राहणं एकदम नीटनेटके, कपडे व्यवस्थित ठेवणं, म्हणजे कपाट पण माझं बघितलं तर एकदम व्यवस्थित असतं. आणि ओरडणं. हा, मी माझं सांगते पहिले. हा, जर मी ही बॉटल, आता ही बॉटल मी पाणी प्यायला आणलेली, जर इथं ठेवली ना लय ओरडन, मला खूप जास्त ओरडन. त्याच्यामुळे मी ते सेपरेट बॉटल दिली माझी, स्वतःची फोडून टाकली. डिमार्ट मधून आणल्यापासून फोडून टाकली. ही बॉटल भरून पण नाही ठेवली ना तरी ओरडन. हा तिचा स्वभाव आहे. ह्यो मला चांगला म्हणजे आवडतो, कारण की नाही का
काय होतं माहिती माझ्यावर ओरडलं ना मग मला शिस्त लागते. ही बॉटल मग मला भीती वाटते की ही बॉटल इथं ठेवू नको, विशाल फ्रीज मध्ये ठेवू. आणि मीच नाही ओरडत, इतके ओरडतेत माहितीये का, डायरेक्ट मासाचे कांठाळ मी ना, मला बोलूच वाटत नाही, इतकं ओरडते मी तर कामाबद्दल बोलते. मला तर कशामध्ये मला तर लय ओरडते. सकाळी बोलले मला इतका राग आला तर मी बोलणारच नव्हते. हा तर अजून कोणती गोष्ट आवडते माहिती का? काय गोष्ट आवडण्यासारखी त्यात काय? काय सांगणार? बर अजून काय करायला पाहिजे, काय चेंजेस पाहिजे तुम्हाला तुमच्या बायकोमध्ये, कशी राहायला पाहिजे हे सांगा. नाही ते क्वेश्चनच विचारलेलं नाही ना आपण. हा विचारलेलं नाही ना कोणी. जो क्वेश्चन आपल्याला विचारलेले त्याचीच आन्सर देणार हा ना. हा तुम्हाला तर काय मी आवडतं? सांगितलं नीटनेटके सर्व ठेवते, घर नीटकं ठेवते, साफसफाई करते, सगळ्यांचं ऐकून घेते, मम्मी पप्पाचं ऐकून घेते. म्हणजे मम्मी पप्पा जर कोणती गोष्ट पप्पांना जर आवडली नाही ते ओरडून बोलले तरी ऐकून घेते. मी जरी ओरडून बोललो तरी ऐकून घेते. म्हणजे जास्त काही तोंडी लागत नाही. आता शिकली थोडी पण जास्त नाही करत ती. म्हणजे ऐकून चुपचाप घेते आणि त्याच्यात सुधारणा पण करते. तर ती सर्वात जास्त मला गोष्ट आवडते. बस एवढंच. अजून पण आवडतात पण आता लक्षात येत नाही. बस झालं. हा आता तू सांग माझ्यात कोणती गोष्ट तर हा क्वेश्चन आवडते? नाहीच आहे तुम्हाला. आहे रिपीटेड आहे. तू मायरा वहिनीचा सर्वात बेस्ट स्वभाव आवडतो आणि विशालचा स्वभाव सांग. पुढे विशालचा स्वभाव. हे काय मायरा वहिनीचे शिक्षण किती झाले? विशालचा स्वभाव नाही तुम्ही का नाही विचारला हव्या गौरी? तुम्ही का नाही विचारलं, मी पण सांगितलं असतं ना. हा ना. बरं आता मी नाही सांगत, जाऊ दे. पण सांगू का? बरं ठीक आहे. बरं सांगते मी. हा तर मी सांगते यांचा स्वभाव. स्वभाव म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी सांग. आवडणाऱ्या गोष्टी. हा तर हे सगळ्यात शांत आहे. हा. अरे बाप्पा चालले. हा. हा दरवाजा लावून घे. तर यांचा सगळ्यात आवडता स्वभाव म्हणजे सगळ्यात शांत, सगळ्यात सोबत शांत आणि माझ्यासोबत दुश्मन. म्हणजे सगळ्यात जास्त चिडणार, सगळ्यात जास्त म्हणजे तरी एका हप्त्यातून 2 दिवस तर चिडते. इतकी चिडतेत काय सांगू, मला आतापर्यंत कोणी चिडलेले नाहीत. इतकं जोरात धावणार माझ्या कानाचे पडदे फाट. हा आणि इतकं शांत बोलते, मला ते पण आवडतंय. हा आवडणाऱ्या गोष्टी म्हणते. पण नाही पहिले तुमच्या न आवडणाऱ्या गोष्टी. नाही न आवडणाऱ्या विचारलेलं नाही, आवडणाऱ्या विचारलेलं. आवडणाऱ्या. हा हसते छान, ही करताना ही जी चमक खेळ त्यांच्या गालाची ही सगळ्यात आवडती. आणि जी कपाळांची ती काय तशी की माझ्या गालावर नाही, जास्त माझ्या गालावरती नाही त्याच्यामुळं है ना. त्यांची गाल असं हा मस्त इथे चमक दिसती तुम्हाला, माझी नाही दिसत तशी, त्यांची दिसते. फक्त नाकाचा शेंडा दिसतोय ते पावडर बिवडर लावून घालायला आपण काहीच नाही काहीच नाही लावलं. पावडर पण नाही लावलं मी. अरे मॉइश्चरायझर फाउंडेशन 1 तास फाउंडेशन लावतो. मी रोजचं रोज कसं फाउंडेशन लावू, चेहरा खराब करू. हा बरं. मी फक्त मॉइश्चरायझर लावलाय, बाकी काही नाही लावलं. हा चाल. हा घरातल्या घरात फाउंडेशन लावू का? बरं ठीक आहे. आवडणाऱ्या गोष्टी. आणि परत एक की त्यांची हाईट आवडती मला. हा पण माहितीये का असं वाटतंय त्यांनी थोडं डान्स क्लासला किंवा जिमला जायला पाहिजे. कशी मग ही बॉडी ना त्यांची, इथं बॉडी दिसन डबल स्ट्रॉंग वाटत तशी त्या हाईट छान ते. हा आणि परत काय आवडतंय, जी त्यांची दाढी केलेली इदाला शेप, जसे की थोडी आज केली वाटते घरी, बाहेरून कटिंग करून आले की छान वाटते ते सलून मध्ये गेले की. आणि ही वाली कटिंग नाही आवडत मला. मग कोणती आवडते? आजच कट करून येतो. आज डायरेक्ट वरती केस. एक तुम्हाला मी ना यांच्या इन्स्टावर एक पोपटी कलर शर्ट घातलेलं आहे, इतकं छान दिसते ते तेव्हा. आता केस वेगळे झाले त्यांची. ओके तरी छान, कारण दाट केस द्यायचे भारी. किट्टूचे सेम, किट्टू दादाचे पण सेम केस आहे आमचे. किंवा सध्या आई सोबत गेलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मध्ये नाही येत. आणि परत काय आवडतंय, परत काय आवडतं सांग लवकर पटापट. तुमचे दात. पण सगळ्यात जास्त स्वभाव म्हणजे शांत येते आणि माझ्यासोबत चिडचिडपणा करते. बाकी ते आवडतं म्हणजे हिच्यासोबत चिडचिडपणा केलेला सगळ्यासोबत शांत येते, सगळ्यांसोबत. हा मम्मी सोबत सगळ्यासोबत, बहिणी ताई आमच्या घरी गेल्यावर पण लय शांत आहे. चला ठीक आहे. न आवडणारी नाही गोष्ट सांगू दे पटापट घ्यायचे आपल्याला. हे बघ किती सारे क्वेश्चन आहे. आव्या गोरीच पहिले चालू आहे. तुम्ही तुमचा लग्नाचा अल्बम कधी दाखवणार? आम्ही आमचा लग्नाचा अल्बम दाखवणार आहोत
आता एकच फोटो दाखवणार आहोत, तो थोड्या वेळाने तुम्हाला बघायला भेटेल. आणि तिसरा क्वेश्चन म्हणजे हा क्वेश्चन खूप जणांनी विचारलेला आहे, तर तो थोड्या वेळाने घेऊ आपण. मायरा वहिनीचे शिक्षण किती झालेले आहे, तर तो आपण थोड्या वेळाने घेऊ. कोण कोणाला जास्त ओळखतं, मायरा की विशाल? कोण कोणाला मी ओळखते नीतीने ओळखत मला. चलो ठीक आहे, आपण आता लगेच पटापट कॉम्पिटिशन करू. चल, माझा फेवरेट कलर. पटापट पटापट. येलो. रॉंग. चल. ब्लॅक. रॉंग. थांब. व्हाईट. झालं एवढं एक एक. चल, माझा फेवरेट नंबर. माझा फेवरेट नंबर कोणता? नंबर 1 2 3 4 10 पर्यंतचा नंबर सांग. 7. येस, राईट. म्हणजे 2 मधून 1 बरोबर निघालं. त्याच्यानंतर हे पण अचानक मध्ये निघाला. शांत बसा, मी ऐकलेलं किती वेळा. चल, कलर सांगा पाहिजे. माझी फेवरेट हिरोईन. फेवरेट हिरोईन आपली साऊथची आहे, पण तिचं नाव येत नाही मला सध्या. फोटो काय काढू नाव शकते मी. नाव नाही येते मला. ती चल, दोन एका wrong. मध्ये. हा, मला ओळखते नाही. अजून काय विचारू हिला? फेवरेट. चल, माझं शिक्षण सांग. BA. काय BA? BA काय व्हायला तुमचं? हा, चल, ते पण नाहीत. काय व्हायलेलं नाही ना, BA समोर काहीतरी चाललेलं आहे. सांगा ना तुम्ही, सांगा ना मला. चल ठीक आहे, हे पण नाही येत. म्हणजे तू मला किती ओळखते बघू. हा. मला शर्ट आवडते का टी शर्ट? मला स्वतःला पर्सनली घालण्यासाठी शर्ट आवडते का टी शर्ट? दोन्ही पण आवडतं तुम्हाला? टी शर्ट नाही, दोन्हीपैकी एक सेम सांग. घालता तुम्ही कधी पण? सांग लवकर. टी शर्ट. शर्ट आवडतं मला. चुकलेलं आहे. Wrong ही मला आहे टी काहीच शर्ट. नाही आता ओळखत. सध्या पण फक्त शर्ट घातलेलं आहे. 7 नंबर शर्टच आवडतं ना. हा. तेच तर तू सांग. बघितलं, ही मला काहीच नाही ओळखत. मी हिला सर्वात जास्त दोन्ही ओळखतो. पण सेम घालते, शर्ट किंवा शर्ट पण. चल, याच्यावरून चौथ्या प्रश्नाचं उत्तर भेटलेलं आहे. कोण कोणाला जास्त ओळखतं मी हिला. आता मला सांगा तुम्ही. काय? मला सांगा हा, तुम्ही. चल सांग. माझा फेवरेट कलर. पिंक. काय रॉंग सांगता? पिंक आहे माझा कलर. पिंक कलरची लिपस्टिक लावली तर पिंक नाही. काय रॉंग सांगता? पोरीचं पाहिजे जे पोरीचा पिंक कलर, तर पिंकच सांगते पहिलं का? चल सांग. नाही तुम्ही सांगा ना आता. अजून दुसरं सांग. चल, माझी फेवरेट हिरोईन. ती श्रद्धा कपूर. काय रॉंग सांगता? ही अटकून करते हा. जा तिकडे. नाही तुम्हाला सांगितलं नाही का साऊथचीच आवडती म्हणून मला? कोण? किती वेळेस सांगितलं? काय नाव आहे सांग. मी नाही सांगत. नाही, हिलाच नाव नाही माहिती. हिला श्रद्धा कपूर आवडते, पण हिला नाव नाही माहित. आता पल्लवी साई नाही माहित तुम्हाला? हा, पल्लवी साई. हा. चल ठीक आहे. माय फेवरेट नंबर 4. नेट मग 7 आहे. 7च. मला जेवणामध्ये काय आवडतं जास्त? व्हेजिटेबल. व्हेजिटेबल मधलं काय? व्हेजिटेबल कोणती व्हेजिटेबल? ते आंबट चुक्याची भाजी. बा इतक्या लांब गेले ना. नाही आवडत तुला ती? मेथीची भाजी पण आवडते तिला. आंबट चुका, अजून शेपूची भाजी. सगळ्यात जास्त कोणती आवडते? सगळ्यात जास्त भाज्यामध्ये पालेभाज्या. पालेभाज्यामध्ये मेथीची भाजी. नो, मग ती 2 नंबरला येते. मेथीची भाजी सांगितली तुम्हाला. नाही, मग याला काहीच माहित नाही. माझी शेपू. तुमचं जर खायचं विचारलं ना तर मी सांगू शकते तुमच्या सर माझं सांग सर. सगळ्यात जास्त फेवरेट मटन. नॉन व्हेज मध्ये. बरोबर. व्हेज मध्ये? व्हेज मध्ये यायला आवडते सर्वात जास्त वांग्याची भाजी. मग बस. मेथीची भाजी. बस. काय आवडतं? मटकीची भाजी. बर, काय आवडतंय? मेथीची भाजी. बाई घातलं मेथीची भाजी आवडते. हा. चल, चला. तुम्हाला असं वाटतं नंतर घेता येतं? मला का? जायचंय नंतर 50. नाही दहा मिनिटं नंतर 20 मिनिटं झाले. चला.
हे काय अजून ती एक सोड चिठी देत नाही, तिच्या काही जुन्या अपेक्षा आहेत का, पैसा अडका बंगला जागा प्रॉपर्टी, हे आपल्याला घ्यायचं नाही कारण की आपल्याला तो विषय काढायचा नाही, ते घाण विषय काढायचा. सॉरी. सांगितलं पप्पा. हा काल आमच्याकडे आमच्या बिल्डिंग मध्ये ना एक पोरगी आली होती, चोर होती है ना. मायरा, आपले क्वेश्चन आन्सरचा ब्लॉग चालू आहे, ते आपण नंतर घेऊया. मी सांगते त्याला चोर नको. सुटलेत. हा चल. हा चोर सुटलेत का, ते काय सोडायचं हे आहे का? बेबी प्लॅन कधी करणार ते सांग. उद्याच. मायरा जेव्हा रेडी असेल तेव्हा आपण बेबी प्लॅन करू, पण आता सध्या नको, कारण की आता सध्या खूप सारे आम्हाला प्लॅनिंग करायचंय, घर करायचंय, गाडी करायची आहे, बरोबर. त्याच्यानंतर किट्टूचं शिक्षण आहे, त्याच्यानंतर पहिले आपण- किट्ट्याचं शिक्षण करायचंय आमचं. पण तरी पण आपण 1-1.5 वर्षात करूया, हे ना. नाही ना, लवकर केलं तर लवकर पण पोरं शोभतात. किट्टूला पण असं शोभायला असं झालं पाहिजे, नाही तर एक पोरगा मोठा एक पोरगा छोटा असं होईल, एक पोरगा किंवा पोरगी मोठा छोटा असं होईल. पहिले आता किटूला आम्हाला स्कूल मध्ये टाकायचंय, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्या शिक्षणाचं. त्याच्यानंतर बेबी प्लॅन 1.5 वर्षात तरी. त्याला स्कूल मध्ये टाकल्याबरोबरच लगे बेबी प्लॅन. लगे 1.5 वर्षात बोलतोय, 1.5 वर्षात, 1-1.5 वर्षात. अजून मी लहानच आहे माहितीये ना. हा हम्म. चला ठीक आहे. आता दुसरं आहे, मायराचं खरं नाव काय आहे, खूप जणांना जाणून घ्यायचं आहे, तर प्लीज हा क्वेश्चनचा आन्सर द्या. खूप साऱ्या मी जणांनी हा सांगितलं त्यांना क्वेश्चन. नाव आता. मायराचं मी खरं नाव नाव तुम्हाला ऐकायचंय का? मी नाव सांगितलं मी आता. सांगू का? मी सांगितलंय ना, इकडे बघ. काय? ओळखले ना, जे ओळखायचे ते ओळखले, बाकीचे नाही ओळखले. ठीक आहे ठीक आहे, मी जर सांगू तुम्ही का? ओळखले असेल तर कॉमेंट्स मध्ये सांगा ओळखले का. ठीक आहे, हा क्वेश्चन मग स्किप करूया आपण. चल दोनदा पण विशाल, सांगितलं. विशाल तू मायरा सोबत किती खुश आहेस? ती आयुष्यात आल्यापासून तुझ्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह चेंजेस झालेत? खूपच झाले, इतके चेंजेस झाले, लय मोठे झाले. मी माझ्या नाही आयुष्यात सांगू. विचारले. ते सांगा, तुम्ही सांगा. माझ्या आयुष्यात खूप सारे चेंजेस आलेत. म्हणजे मी जेव्हा डिप्रेशन मध्ये होतो, पहिलेच सांगतोय, म्हणजे मायरा माझ्या आयुष्यात नव्हती आणि आल्यानंतर काय झालं, मी डिप्रेशन मध्ये होतो पहिले, फक्त गुमसुम राहायचो, कोणाशी बोलायचो नाही, काय नाही. पण मायरा आल्यापासून चेहऱ्यावर माझ्या जी स्माइल दिसते ती कायम अशीच टिकून आहे आतापर्यंत. आणि टेन्शन फ्री झालो काही गोष्टीमुळे. असा विचार केला, चल जाऊ दे, गेलं, पण माझ्यासोबत चांगली व्यक्ती आली आहे, जी सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांसोबत व्यवस्थित राहते, माझ्यासोबत व्यवस्थित राहते, माझ्या कामाकडे म्हणजे आमच्या दोघांच्या कामाकडे लक्ष देते, परत घरात पण लक्ष देते, शिक्षण पण व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित झालं माझं. असं वाटलं नाही आणि की कोणी, मला बोलू दे पहिले. अरे मला विचारलंय, माझं तर होऊ दे. असं वाटलं नाही कधी की म्हणजे मी डिप्रेशन मध्ये होतो, आता तो विशाल नाहीये. ह्या चेंजेस माझ्यामध्ये खूप सारे आलेत. म्हणजे मला बघणारे सुद्धा, म्हणजे तुम्ही सुद्धा, ऑडियन्स सुद्धा बघणारे पण माझ्या आयुष्यात काय चेंजेस आलेत ना ते समजून घेऊ शकतात. माझ्या चेहऱ्यावर जी खुशी आहे ती हिच्यामुळे आली आहे आणि बाकी काहीच नाही. सर्वात मोठं म्हणजे माझ्या चेहऱ्यावर स्माईल, माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर स्माईल, किट्टूला एक चांगला आधार भेटलेला आहे, तर त्यामुळे एकदम समाधानी झालेला आहे सगळं. झालं? एवढी तारीफ ऐकायची सवय मला नाही. डोक्यातून सगळं माहिती. बरं झालं. एवढं. हा, त्या दिवचा ब्लॉग, आमचा त्या दिवचा ब्लॉग ते प्रमोशनचा पार्ट होता आणि यांनी मला इतकं हे कन्फ्यूज करून टाकलं, काय सांगावं, इतकं कन्फ्यूज करून टाकलं. देन त्यांनी मला व्हॉट्सअपवर स्क्रिप्ट लिहून दिली असते ना, मी ते एकदा 2 प्रॅक्टिस केली असती, वाचलं असतं आणि नंतर ती बोलले असते. पण नाही, त्याला माझ्यासोबत अशी मजा करायला जास्त आवडती. नाही हो, काय माहिती का, हिला स्क्रिप्ट जरी लिहून दिली ना, आता मी बोलून सुद्धा तिला येत नव्हतं. Script बापरे, वाचून. मला स्क्रिप्ट नव्हती लिहून दिली, याच्या अगोदर स्क्रिप्ट लिहून मी. बरं ठीक आहे, आता मी नेक्स्ट ब्लॉग अपलोड करतोय. आमच्या एक याचं प्रमोशन होतं कशाचं, मग त्याचं आपण स्क्रिप्ट लिहून दिलेली, पण बघूयात आपण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे. बरोबर ना. मी वाचलीच नव्हती, मी त्या दिवशी मम्मीचा मग ब्लॉग आता रीड करत गलती होते. चुकी कोणाची हो, त्याच्यात? मला टाइमच भेटला नाही वाचायला. चुकी कोणाची मग? मग दुसऱ्या वेळेस जर असलं ना, दुसऱ्या चला, पहिले ठीक आहे. स्क्रिप्ट लिहून घेईन. कारण त्या दिवशी मला इतका राग आला तर माहितीये का, स्क्रिप्ट वाचली असती ना तर बरं असतं असं वाटतं हा. मला. चला. आणि चल. हा चिडचिड करते असं नाही, जे चिडचिड करते, भांडणं करते ना, ती शेवटपर्यंत साथ देते. ओके. दुसरा क्वेश्चन आहे सिरियसलीच घेतली तन्नूचा, किट्टू स्कूलला जातो का? डेली व्लॉगिंग करा प्लीज, तुमचे व्लॉग खूप छान असतात. किट्टू स्कूलला जातो का?
नाही किट्टूचा 15 किट्टूला नाही. डिसेंबरला ऍडमिशन होतं, ते 2दा गेलेत. 15 तारखेला आता गेले, जानेवारी 17 महिन्यात. तारखेला गेले. पण ते बोलले आम्ही ना 15 ऑगस्टला गेलो पहिले, 15 ऑगस्टला गेलो. आता तर ते बोलले की जानेवारी मंथ मध्ये या. तर हे आता जाऊन बघितले, फॉर्म चालू होते, पण ते बोलते जानेवारी महिन्यातच या तुम्ही आता. ओके. जानेवारी महिन्यात त्याचं ऍडमिशन झालं म्हणजे होणार आहे, पण त्याला पहिले पण 1 वर्ष अगोदर स्कूलमध्ये टाकलेला, तेव्हा तो 3च वर्षाचा होता मला वाटतं, 3-3.5 वर्षाचा होता. तर त्याला एवढं काही समजत पण नव्हतं, लहान होता एकदम. आता तरी बोलता बिलता यायला लागलं प्रॉपर. तेव्हा त्याला बोलता पण नव्हते येत, आणि असा विचार केला की त्याचं खेळण्याचं वय आहे, एवढ्या लवकरच त्याच्यावर शिक्षणाचं ओझं टाकलं तर तो म्हणजे टाकायला हा पाहिजे. आधी त्याचं इथून खेळायचं वय होतं ना तेव्हा. इथून पुढे काय त्याला आता अभ्यासच करायचा 10वी-12वी पर्यंत पूर्ण. आता शिक्षणामध्ये त्याचं पूर्ण लहानपण म्हणजे हे जाणार आहे, वेळ जाणार आहे, त्याचे वर्ष शिक्षणामध्येच जाणार आहे. तर आता थोडं लेट टाकूयात. तर आता तो आपला 4 वर्ष कंप्लीट झालेला आहे, त्याला 5वं लागलेलं नाही आहे. आता तर- टाकायलाच पाहिजे, केजीवर मध्ये टाकायला तरी तर पाहिजे. त्याचं ऍडमिशन आहे आता जानेवारी महिन्यात. तर जानेवारी महिन्यात आपण ऍडमिशन करूयात आणि त्याला स्कूलला लगेच पाठवूयात. कारण तो ना घरी व्यवस्थित जेवण राहिला, तिथं कसं फ्रेंड सोबत असलं ना, एकमेकांचं पाहून पोराचं पाहून जेवू हा, शकतो. यो क्वेश्चन खूप भारी आहे. झालं तुझं बोलणं, सॉरी. बोल. ते तुम्हीच बोला बरं, मी जेवू शकतो, हा, टाइम चला. ओव्हर आला डान्स क्लासचा. प्रगट ठाकूरचा क्वेश्चन आहे, मायरा स्पेशल तुझ्यासाठी. हा, मायराचं स्पेशल तुझ्यासाठी. जरी भविष्यात तुला कधी स्वतः बेबी झालं तरी किट्टूला कधी दूर करू नको. खूप प्रेम दे त्याला, निरागस आहे किट्टू बाळ. म्हणजे जर तुला भविष्यात बेबी झालं हा, तर तू किट्टूला तेवढाच जीव लावशील का त्याला थोडं वेगळं करशील? हा क्वेश्चन तुझा आहे. तर उत्तर नाही उत्तर दे, होऊ दे आता पूर्ण. टाइम 2च मिनिटं बाकी आहे. हो. यांनी जो क्वेश्चन केलाय नि मला, त्याचा आन्सर मी नंतर देते थोड्या वेळांनी, कारण आता मला डान्स क्लासला यायचे टायमिंग झालाय, 2च मिनिटं बाकी. तिथे जायला 5-10 मिनिटं लागते, मम्मीला यायचं ऑफिस मधून, लेट होतंय. त्याच्यानंतर मी ह्या टॉपिकवर, इम्पॉर्टंट टॉपिक ह्या नंतर मी एक्सप्लेन करीन तुमच्यासोबत. तोपर्यंत टाइम वेट, बाय. अजून खूप सारे क्वेश्चन बाकी आहेत. मला वाटतं हा ब्लॉग आपण टाकून देऊ. आणि तुम्ही डोळे डायरेक्ट हा. पाणीच प्यायला फक्त. एवढं कसं काय लाल होते तुम्ही? ए मायरा, मला काय वाटतं माहिती का, हा? आपण हा ब्लॉग टाकून देऊ, हा ब्लॉग अपलोड करू आणि हा, नेक्स्ट आणि नेक्स्ट जो ब्लॉग topic घेऊ. आहे, जो इम्पॉर्टंट मला टॉपिक आहे ना, म्हणजे अजून खूप सारे क्वेश्चन बाकी आहे, त्याच्यातले मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवतो. थोडेसे वाचून दाखवतो. भरपूर आहे. त्याच्या सर्वांची उत्तर द्यायची आहेत आपल्याला. आता समजा की मायरा किट्टूला म्हणजे तिचा बेबी झाला तर दूर करशील का, हा मेन क्वेश्चन आहे. दादा तुला मायरामध्ये सर्वात जास्त आवडणाऱ्या 3 गोष्टी सांग. या आहे, मायरा तू तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लग्न केलंस ना, की खरंच निस्वार्थी तू किट्टूवर प्रेम करते, आणि तुझं बाळ झालं तर तू तेवढंच प्रेम करणार का? म्हणजे तोच आहे. बरं? मायरा दीदी प्रॉपर जालन्याची आहे का? विशाल दादा तुम्ही तुमच्या त्या आजी इकडे जा. मम्मी काय काम करते? किट्टूचं रिअल नाम काय आहे? मायराचं रिअल नेम काय आहे? अजून लग्नाचा उखाणा घ्यायला सांगितलंय आपल्याला. तर आम्ही बोलते आहे ना. धर ग पकड. काय ना, लग्नाचा उखाणा घ्यायला सांगितलंय. त्याच्यानंतर उखाणा नाही येत मला, प्रॅक्टिस करावं लागेल. मायराचं अगोदर लग्न झालेलं आहे का? हे पण क्वेश्चन आहे. असे खूप सारे क्वेश्चन आहे. विशारण तुझ्यामध्ये किती गॅप म्हणजे एज डिफरंट आहे? मायराचं वय किती? विशालचं वय किती? असे खूप सारे क्वेश्चन आहेत. तर ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेऊयात. तर चला आपण हा छोटासा ब्लॉग इथेच एंड करूयात, कारण की माझ्या मॅडमला जायचं आहे डान्स क्लासला. जायचं आणि वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे बाय बाय. सॉरी तुम्हाला मध्येच हे केलं आम्ही. पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करणार होतो पण मध्येच काम आलं, सॉरी त्याबद्दल. नंतर नाही गेलं ना तर असे पाय पेन होतात आणि दुखतात एकदम असं. हा, त्यामुळे तर चला बाय बाय. हा छोटासा ब्लॉग इथेच एंड करू.